नमस्कार मंडळी. तर ना आज मी बनवणार आहे सोल्याची भाजी, म्हणजेच तुरीच्या दाण्यांची भाजी. ज्या हिरव्या शेंगा असतात ना, ज्या हिवाळ्यामध्ये येतात आणि स्पेशली हिवाळ्याची ही एक खासियत असते तुरीच्या शेंगांची भाजी किंवा सोल्याची भाजी. तर ह्याला विदर्भामध्ये सोल्याची भाजी असं म्हणतात. तर मी ह्यासाठी तुरीचे दाणे स्वच्छ धुवून घेतले आणि पहिलेच मी निवडून घेतले आणि काही खराब दाणे दिसले तर ते काढून पण घेतले मी. त्यानंतर कढईमध्ये मी हे दाणे भाजायला ठेवले, म्हणजे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला, म्हणजे याची जी कच्ची चव आहे ती पूर्णपणे निघून जाणार, म्हणजे कच्ची चव लागणार नाही. म्हणून थोडेसे तेल टाकून भाजून घ्यायचे आहे आपल्याला. तर या दाण्यांची भाजी खूपच चविष्ट लागते, तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. तर संपूर्ण हिवाळा ह्या ज्या दाण्यांचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. सोले वांगे, त्यानंतर तुरीच्या दाण्याची कचोरी, त्यानंतर सोले भात, असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात ज्यामध्ये हे सोल्याचे दाणे टाकले जातात, म्हणजेच तुरीचे दाणे टाकले जातात. तर सोले वांगे म्हणजे वांग्यामध्ये सोले टाकून, म्हणजेच तुरीचे दाणे टाकून, आणि त्यानंतर भातामध्ये सुद्धा. तर असे वेगवेगळे प्रकार बनवले जातात. तर ही सोल्याची भाजी खूपच चविष्ट लागते आणि हिवाळ्यामध्ये तर खूपच वेळा बनवली जाते आणि खूपच रुचकर अशी ही भाजी लागते. तर तुम्ही पण नक्की बनवून बघा. तर यामध्ये तुम्ही ह्याच स्टेपला, म्हणजे दाणे भाजत असतानाच ह्यामध्ये लसूण टाकू शकता आणि हिरवी मिरचीसुद्धा. तर यामध्ये मी लसूण आता टाकत नाही आहे, तर मी लसूण हा नंतर फोडणीमध्ये टाकणार आहे. तर ह्यामध्ये मी 2 मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या, तुम्ही कमी जास्त प्रमाण घेऊ शकता. तर 2 मिरच्या मी चिरून ह्यामध्ये टाकल्या आहे आणि आता ह्यासोबत मी भाजून घेणार आहे. तुरीचे दाणे थोड्या तेलामध्ये, त्यामध्ये जिरे, लसूण आणि हिरवी मिरची टाकून तुम्ही भाजून घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्याला हे दाणे छान असे वाटून घ्यायचे आहे. तर मी आज थोडे बारीक वाटणार आहे, तर जाडे भरडेसुद्धा तुम्ही वाटू शकता, तर याच्या चवीमध्ये थोडा फरक पडतो. तर आज मी हे जे दाणे आहेत ते छान असे बारीक वाटून घेतले आहे. जाडे भरडे किंवा बारीक तुम्ही कसेही वाटू शकता. तर यानंतर तेल मी छान तापवायला ठेवलं आहे, त्यामध्ये मी ठेचलेला लसूण घालणार आहे आणि कांदा. तर यामध्ये मी काही वेगळा मसाला वापरत नाही, तसाही मी भाज्यांना मसाला हा वापरतच नाही. जास्त करून कधीतरी रश्श्याची भाजी असली कीच मी वापरते. तर छान कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे, त्यामध्ये जिरे, मोहरी, त्यानंतर मी हिंग टाकलेला आहे. त्यानंतर छान बारीक असा कांदा जो चिरलेला आहे तो छान असा परतून घ्यायचा आहे. तर तेलामध्ये जर प्रथम थोडी लसूण पाकळी जर टाकली ना, म्हणजे ठेचलेली, तर खूप छान अशी चव येते. आणि हिंग, म्हणजे खूप छान अशी कडक अशी फोडणी द्यायची आहे, म्हणजे तापलेली. यामध्ये मी जास्त काही टाकणार नाही आहे, म्हणजे बेसिक जे मसाले म्हणतात, जसे तिखट झालं, हळद झाली. तर यामध्ये मी आता हळद टाकली आहे आणि त्यानंतर मी तिखट टाकणार आहे, धने पावडर टाकणार आहे. हे माझे नेहमीचेच, म्हणजे जी प्रत्येकाचीच म्हटलं तरी चालेल की बेसिक फोडणी ही असतेच. तर इतर मसाल्याचा मी वापर केलेला नाही आहे, तर धने पावडर मी टाकत असते थोडी आणि छान चव येते. त्यानंतर मी तिखट टाकलेलं आहे. तर हिरवी मिरची टाकली असल्याने तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता, आणि हिरवी मिरची तशी ऑप्शनल आहे, किंवा तुम्ही नुसती हिरवी मिरचीची पण बनवू शकता आणि मग तिखट तुम्ही थोडंसं पण टाकू शकता. तर मी दोन्ही टाकलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित बॅलन्समध्ये टाकलेलं आहे. तर त्यानंतर छान अशी फोडणी होऊ द्यायची आहे आपल्याला, आणि त्यानंतर मी यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलं आहे, म्हणजे तुम्ही क्वांटिटीनुसार टाकू शकता, तुमची किती दाण्यांची क्वांटिटी आहे. तर त्यानंतर ह्या पाण्याला छान उकळी येऊ दिली मी. छान उकळी येऊ दिल्यानंतर जे आपण वाटण जे मिक्सरमधून काढलेलं आहे ना, ते ह्यामध्ये अशा प्रकारे टाकायचं आहे. म्हणजे जसं आपण पिठलं करतो तेव्हा आपण जसं बेसन जे आहे ते पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये जसं टाकतो, तर तशाप्रमाणे टाकायचं आहे. तर अशा प्रकारे बघा किती छान. मग मी यानंतर त्यावर कोथिंबीरसुद्धा टाकलेला आहे. त्याला झाकण ठेवून छान उकळी येऊ द्यायची आहे, आणि त्यानंतर बघा आपली भाजी
तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत, भाताबरोबर खाऊ शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब